सन्मान मूर्ती म्हणून सन्मानित करतोय. सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करण्यासाठी सन्माननीय शैलेश माळी यांना विनंती करतोय, त्यांनी यायचंय. सामना सुरू होतोय. कॉमेंट्रीसाठी माईक सुपूर्द करतो आणि प्रथम चेंडू आणि पहिलं विकेट. मी विनंती करेन वेळेसरांना की माईकचा ताबा घ्यायचा आहे. पहिली ओव्हर, पहिला बॉल, पहिली विकेट. आणि आता स्ट्राईकवर आलेले आहेत निखिलेश उपलेटी. सुंदर असा फटकाने हा चौकार. धावसंख्या 4 नि भर. धावसंख्या झाली आहे 4. 2 बॉल 4 धावा. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी. 1 रन काय रोखू नाही शकलेत. धावसंख्येत 1 नि भर. धावसंख्या झाली आहे 5. 3 बॉल 5. आणि सुंदर असा फटकार आणि तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद. चेतन यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथे. पाच झालं ना. आणि 2 बाद 5 धावा. पहिल्या षटकाचे 2 चेंडू शिल्लक. बघूया काय करतायत. दीपेश माळी यांचा सुंदर असा फटकार, तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 5 बॉल 5 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. बघूया शेवटचा बॉल काय करतायत ते. आणि डॉट बॉल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीवर स्कोर झालेला आहे 5. सामना 2 षटकाचा असेल. आता शेवटचं षटक घेऊन कोण येणार बघूया. आणि चेतन येत आहेत शेवटचं षटक घेऊन. निखिल उपलेटी ऑन स्ट्राईक. पाच रन. 1 ओव्हर 5 रन. 2 षटकाचे सामने आहेत सांगितलेले आहेत आपण. आणि सुंदर असा फटका, तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण. आणि फलंदाज बाद. रनआउट मध्ये बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी चेतन यांची. आणि गेम चेंजर, गेम चेंज करत आहेत आता. स्ट्राईकवर आहेत सिद्ध. सुंदर असा फटका. टॅप स्वरूपात मारायचा प्रयत्न करत होते. डॉट बॉल. बॉल 3 चेंडू अजूनही शिल्लक. सुंदर असा फटका सिद्ध यांचा. आणि चौकार. धावसंख्या 4 नि भर. धावसंख्या झालेली आहे 10. 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या ओव्हरचे. धावसंख्या झाली आहे 10. सिद्ध बघूया काय करतात आपल्या टीम साठी. नो बॉल. धावसंख्येत 1 नि भर. धावसंख्या झाली 11. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकाचे. आणि पुन्हा एकदा सुंदर असं क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद. शेवटचा चेंडू. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. धावसंख्या 11 बॉल आणि 11 धावा. मनापासून खेळा पण स्वतःला आवरा. धावपळीत आपल्याला इजा होता कामा नये याची काळजी घ्यायची आहे. 11 शेवटचा चेंडू. 11 बॉल 11 धावा. बघूया काय करतात शेवटच्या चेंडूवरती दीपेश माळी. आणि दरम्यान ही आत्महत्या. आणि गेम चेंजर यांना 12 बॉल 12 धावांची गरज आहे. दंड लागण्यात येईल चेतन यांच्यावरती. 50 रुपयाचा फाईन आहे. प्रत्येक बॉलास 1 धाव काढण्याची गरज आहे.
70 आहे, 100 घेऊया आपण. 12 पाहिजेत गेम चेंजर यांना. हा 12 पाहिजेत ना, 11 झाल्या. बॉल आहेत कमी टीमवर. खाली नवीन सुपर 8चा पहिला सामना आणि फक्त जिंकण्यासाठी 12 बॉल 12 धावांची गरज. पुढचं टॉस करून घ्यायचं आपल्याला. एएस फायटर्स वर्सेस कृष्णराज सुपर किंग. टॉस साठी यायचं एएस फायटर्स कॅप्टन, सुपर किंग कॅप्टन. चला कर्णराज तयार आहेत. एएस फायटर कॅप्टन आणि सुपर किंग आलेले आहेत. एएस फायटर पण आलेले आहेत. टॉस साठी जायचे तुम्हाला. याच्या नंतर होणारा सामना कार्तिक 11 वर्सेस आराध्य फायटर्स. तिसरी तुमची आहे. आणि टॉस जिंकलेले आहे सुपर किंग कृष्णराज सुपर किंगने आणि त्यांनी फिल्डिंग घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. बॉलरचं नाव काय? सुंदर अशी गोलंदाजी साहिल याची. थैंक यू मिस्टर किरण. इस बीच फिर से एक बार मैदान की ओर ध्यान देते हैं. तेजी से बल्ला घुमाया था लेकिन गेंद बल्ले के ऊपर नहीं आई. पंचांचा निर्णय अंतिम असेल. बारह गेंदों के ऊपर 12 रनों की जरूरत. हाँ 9 गेंदों के ऊपर 12 रनों की जरूरत. नॉट आउट. इस बीच रनों की संख्या 1. बच्चे कुछ 8 गेंद और 11 रनों की जरूरत. ओहो बहुत ही अच्छी गेंद. नॉट आउट. बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स से बल्लेबाज ने अपने आप को बचाया. रनों की संख्या 2. 7 गेंदों के ऊपर 10 रनों की जरूरत. बहुत ही बढ़िया और बहुत ही रोमांचक मैच. बाहरी किनारा लगा. थर्डमैन की दिशा में 1 रन मिलेगी. 1 रन से रनों की संख्या 3. आखरी ओव्हर बाकी. 9 रनों की जरूरत. यहाँ चला लवकर करा घ्या. नो टीम मीटिंग. 6 गेंद और 9 रनों की जरूरत.
6 गेंद और जीतने के लिए बल्लेबाजी करने वाले टीम को 9 रनों की जरूरत। चेतन, इस बीच चेतन जिन्होंने गेंदबाजी करते समय विकेट की हैट्रिक पूरी की थी, वही चेतन, और इसी के साथ चेतन आउट। बहुत ही बढ़िया मुकाबला, 5 गेंदों के ऊपर 9 रनों की जरूरत। फिर से एक बार ये अगली गेंद, अंपायर का इशारा नो, और यहां कुल मिला के 5 रनों का इजाफा। तो इस बार मैच ने यहां रुख मोड़ा है। हाँ, रनों की संख्या 8, जीतने के लिए 4 रनों की जरूरत 5 गेंदों में। बरोबर ना, बरोबर ना। इस बीच 5 बॉल अच्छा ना। अगली गेंद बैकफुट पर गए, खूबसूरत स्ट्रोक। इसी के साथ बल्लेबाजी करने वाली टीम यहां जीत चुकी है। जीतने वाले टीम का बहुत बहुत सारा अभिनंदन। थैंक यू। गेम चेंजर्स ने यहाँ गेम चेंज किया है और काफी बढ़िया तरीके से यहाँ मैच को अपने पक्ष में लिया है। सेमीफाइनल